ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। संभाजीनगरच्या बायजीपुरा भागातून आज ओवेसींची प्रचार रॅली निघणार आहे। बायजीपुऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले होते, त्यामुळे बायजीपुरा भागात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी राडा झाला होता त्या भागातूनच असदुद्दीन ओवेसी रॅली काढणार आहेत आणि त्यामुळे सध्या प्रशासन सतर्क आहे, पोलीस प्रशासन सतर्क आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, बायजीपुऱ्यात जे घडलं होतं ते सगळ्यांनी पाहिलं होतं, त्याच बायजीपुऱ्यातून ओवेसींची रॅली निघतीये। ओवेसींनी प्रचाराचा जोर देखील लावलेला आहे, त्यामुळे साधारणतः काय चित्र आहे तिकडे, कसं वातावरण आहे, काय खबरदारी घेतली जाते? असदुद्दीन ओवेसी ज्या भागातून रॅली करणार आहेत तोच हा भाग आहे, बायजीपुरा गल्ली नंबर 20। आणि तुम्हाला एक पिवळा झेंडा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि पुढे एक भगवा झेंडा पाहायला मिळतो। तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले होते आणि पुढे ते रॅली चालत गेली आणि त्यानंतर हा सगळा राडा पाहायला मिळाला। आणि हेच पाहून पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वेगवेगळे फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर इथे MIMचे कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे, काही वेळातच ओवेसी या ठिकाणी पोहोचतील। मात्र आता तुम्हाला हे पोलीस बंदोबस्ताचं दृश्य या ठिकाणी दाखवतो। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लॉंग मार्च देखील पोलिसांनी या गल्ल्यांमधून काढलेला आहे। तसंच इतर जे नेते आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलावून सूचना पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेल्या होत्या आणि आपल्यासोबत DCP आहेत, आपण त्यांच्याकडनं या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत। तुम्ही पोलीस बंदोबस्त लावलाय, काय काय खबरदारी घेताय, कुठला अनुचित प्रकार? नाही, आजची जी रॅली आहे MIM पक्षाची, त्याच्यासाठी आम्ही पुरेसा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही RCPs वापरलेले आहेत, आमचे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी स्टाफ आहे, आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस आहेत, ड्रोन पेट्रोलिंग सुद्धा आम्ही ठेवलेली आहे आणि आम्ही पोलीस दल पूर्णपणे सक्षम आहोत। काय खबरदारी घेण्यात आलेली आहे? नाही, याच्यामध्ये आम्हाला ज्या ज्या शक्यता वाटतात आम्ही त्या सर्व अँगल्सने बंदोबस्त लावलेला आहे। याच्यामध्ये कोणी कुठलाही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करेल तर आम्ही त्याला सडेतोडपणे कायदेशीर कारवाई करू आणि आमच्या पद्धतीने उत्तर देऊ। कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलंय। तगडा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण पाहिलं तर काही वेळात ओवेसी या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात होईल। मात्र हाच तो भाग आहे ज्या ठिकाणी राडा झालेला होता, इम्तियाज जलील यांच्या गाडीवरती हल्ला करण्यात आलेला। बरोबर आहे, त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते। रॅली संदर्भातले अपडेट कृष्णा जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष